हॅलो स्टुडंट, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 बघणार आहे. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. टू नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ टॉईस ऑफ द स्मॉलर नंबर अँड द थ्राईस ऑफ द ग्रेटर नंबर इज 19. देन द फाइंड द नंबर्स. ओके, आता बघा हे जे आपल्याला वर्ड इक्वेशन दिलेलं आहे, ह्या वर्ड इक्वेशनमधून आपल्याला दोन इक्वेशन लिनियर इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि मग आपण त्या इक्वेशनला सॉल्व करून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढणार आहोत. आणि एक्स आणि वाय म्हणजेच आपले ते दोन नंबर्स असतील ज्यांचं डिफरन्स 3 आहे. तर बघा, पहिला नंबर आहे, आपण ग्रेटेस्ट नंबरला एक्स कन्सिडर करूयात. ग्रेटेस्ट नंबर कन्सिडर. ओके, आपण कन्सिडर करायचं आहे. हे ग्रेटेस्ट नंबर इज इक्वल टू एक्स आणि स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू वाय. ओके, आता बघा दोन सेंटेन्सेस आहेत. दोन सेंटेन्सेसमधलं पहिलं सेंटेन्स आहे ते एक आपल्याला लिनियर इक्वेशन देत आहे. कोणतं बघा, टू नंबर्स डिफर बाय 3 मीन्स टू नंबर्स डिफर बाय 3. ग्रेटेस्ट नंबर मीन्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे माझं फर्स्ट इक्वेशन आहे. दुसरं सेंटेन्स बघा काय आहे, द सम ऑफ टॉईस ऑफ अ स्मॉलर नंबर. ओके, सम ऑफ टॉईस ऑफ अ स्मॉलर नंबर अँड थ्राईस ऑफ द ग्रेटर नंबर. बघा, टॉईस ऑफ द स्मॉलर नंबर म्हणजे वाय, 2y सम करायचे आहे आणि थ्राईस ऑफ अ ग्रेटर नंबर मीन्स 3x. कळतं का? इज 19. ओके, हे इक्वेशन जर फॉर्म करता आले तर तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करता येतील. तर बघा, दोन इक्वेशन्स दिलेल्या कंडिशन्सवरून आपण दोन इक्वेशन्स फाइंड आउट केलेत. आता ह्या इक्वेशन्सना जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला एक्स आणि वाय मिळतील. एक्स आणि वाय म्हणजेच कोण आहेत आपले, ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर असणार आहेत. तर बघा, फर्स्ट इक्वेशन आहे, वाय आपण एलिमिनेट करायचं आहे. तर इथे 2 आहेत बघा, 2y आहे, इथे फक्त y आहे. तर मी इथे 2 नी मल्टिप्लाय केलं आणि आपण ह्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली तर आपल्याला y एलिमिनेट होऊन एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, तर इक्वेशन 1 मल्टिप्लाय विथ 2. ओके, तर आपण मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं ते बघूयात. बघा, x मायनस 2y इज इक्वल टू 3 नाही येणार आहे, 3 × 2 होईल. x × 2 मायनस 2 × y नंतर 3 × 2 म्हणजे 6 होईल. हे इक्वेशन नंबर 3. बघा, आपल्या कन्व्हिनियंटसाठी आपल्याला y एलिमिनेट करायचं आहे म्हणून आपण इक्वेशन नंबर 1ला 2 नी मल्टिप्लाय करून घेतला आहे. आता इक्वेशन 1ला कन्सिडर करायचं नाही. आता जे काही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असेल ती इक्वेशन नंबर 2 आणि 3ची करायची आहे. ओके, तर बघा आपण ह्यांना ॲड करूयात कारण इथे दिसतंय बघा, प्लस 2y आणि मायनस 2y हे एलिमिनेट होतील. सेम नंबर्स आहेत, अपोजिट साईन आहेत, म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशनची काय करावी लागणार आहे, ॲडिशन. ओके, तर आपण ॲडिशन करूया. ॲड इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. ओके, तर बघा, लिहा इक्वेशन्स 2 काय आहे, 3x + 2y इज इक्वल टू 19. 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. ॲडिशन केल्यानंतर बघा, y एलिमिनेट होतील, इथे होतील 3 + 2 5x इज इक्वल टू 19 + 6 मीन्स 25. सो x बघा, हे 5 इकडे मल्टिप्लाय आहेत ते 25ला डिवाइड होतील, म्हणजेच आपल्याला मिळणार आहेत x इज इक्वल टू 5. ओके, बघा, 5 5 25 म्हणजे x आपल्याला 5 मिळाला आहे. नंतर y फाइंड आउट करायचं, तर ह्या कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आहे ती पुट करा. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. x मायनस y इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू आहे 5 मायनस y इज इक्वल टू 3. तर बघा, 3 हे 5 आहे तिकडे प्लस आहे, तिकडे येऊन मायनस होतील आणि मायनस y तसंच ठेवा. मायनस y इज इक्वल टू, इथे ह्यांची जर ॲडिशन केली तर -2 आन्सर येत आहे. बघा, हायेस्ट नंबरला 5 मायनस साईन आहे म्हणून -2 आलं आहे. करायची सबस्ट्रॅक्शन आणि साईन दिलं तर बघा मायनस आता आन्सर बघा, मायनस मायनस कॅन्सल झाले. सो y इज इक्वल टू काय मिळणार आहे, y इज इक्वल टू 2.
मीन्स बघा हायेस्ट जो नंबर आहे खाली सेंटेन्स लिहायचा आहे, ग्रेटर नंबर इज द 5 अँड स्मॉलर नंबर इज द 2. ओके, आपलं सोल्युशन काय मिळालं आहे बघा, एक्स आणि वायचं, किंवा असं लिहा सोल्युशन, मी इथे लिहिते. ग्रेटर नंबर इज इक्वल टू 5, ओके, अँड स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2. ओके, आपलं सेकंड इक्वेशन बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा आय एम रेक्टँगल दिला आहे आणि आपल्याला रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत की अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे इक्वल असतात त्या. म्हणजे आपल्याला लेंथ बघा दोन इक्वेशन्स दिले ते 2x + y + 8 आणि दुसऱ्या साईडच्या लेंथला दिलेला आहे 4x - y आणि ब्रीथ बघा दोन्हीकडे वेगवेगळे इक्वेशन आहे 2y आणि इकडे आहे x + 4. ओके, नेक्स्टच्या पुढच्या बॉक्समध्ये दिलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द एक्स अँड वाय आणि त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये दिलं आहे फाइंड द माय एरिया अँड पेरिमीटर. ओके, आता रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया काढायचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, आपण 7th स्टँडर्डपासून ते सगळं शिकतो आहे. ओके, तर एरिया काढायचा फॉर्म्युला काय आहे सांगा, लेंथ इंटू ब्रीथ. म्हणजेच बघा आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या आणि ह्या इक्वेशन्समध्ये पुट केलं तर आपल्याला लेंथ मिळेल, ब्रीथ मिळेल आणि लेंथ ब्रीथ मिळाल्यानंतर आपण एरियाच्या फॉर्म्युलामध्ये पुट करून आपण व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करणार आहोत. आणि पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2l + b. ओके, आता आपल्याला बघा लेंथचे दोन इक्वेशन्स दिलेत त्यांना इक्वेट करा, कारण लेंथ असते ती कॉन्ग्रंट असते. बघा 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. आता ह्या इक्वेशनमधून आपल्याला हे जे इक्वेट केले त्याच्यामधून आपल्याला एक लिनियर इक्वेशन मिळणार आहे. बघा 2x हे xy ते मी इकडे आणते, 2x ॲज इट इज, 4x इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे येऊन नेगेटिव्ह होतील -4y, हे नेगेटिव्ह आहे तिकडे येऊन पॉझिटिव्ह होतील पॉझिटिव्ह y इज इक्वल टू, आणि हा एक y आहे बघा तुम्ही लिहायचं विसरले की ऑलरेडी इक्वेशनमधला हा y इथे आहे, इज इक्वल टू -8. ओके, हा इकडे प्लस आहे तिकडे येऊन -8 होईल. मग आपल्याला दिसतंय बघा 2x - 4x म्हणजे राहणार -2x प्लस y मीन्स 2y इज इक्वल टू -8. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता ह्या इक्वेशनला मी रिड्यूस फॉर्ममध्ये पण लिहू शकते थोडं. बघा 2ने मी सगळे थ्रू आउट द इक्वेशन डिवाइड केलं तर इथे होणार आहे -x प्लस y इज इक्वल टू -4. ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 द्या. कळालं का? हां, आता बघा नेक्स्ट कंडिशनवरून म्हणजे आपल्याला इथं ब्रीथ दिसतीये तिथे दिलं आहे 2y इज इक्वल टू x + 4. कारण ब्रीथ असते ती इक्वल असते म्हणून आपण ह्या दोन्ही इक्वेशनला इक्वेट केलेलं आहे. आता ह्या एक्सला इकडे आणा म्हणजेच हे मायनस होईल, -x + 2y इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला दिसतंय बघा x -x आहे म्हणजेच आता ह्यांचे ॲडिशन होणार आहे. पण आपल्याला कोणाला तरी एकाला एलिमिनेट करायचं असेल तर अपोजिट साईन करावे लागतील. म्हणून आपण काय करूयात, ह्या दोन्ही इक्वेशनची करूयात सबस्ट्रॅक्शन, म्हणजे हे दोन इक्वेशनमधनं एक्स एलिमिनेट होईल आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. ओके, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ओके, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या -x + y इज इक्वल टू -4 आणि सेकंड इक्वेशन आहे -x + 2y इज इक्वल टू 4. ओके, सबस्ट्रॅक्शनमुळे साईन चेंज होतील. बघा मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस. ओके, तर बघा आता हे जे आपले चेंज झालेले आहेत ते खालच्या नंबरचे साईन आता चेंज झालेले साईन्स असतील. ओके, आता बघा हे आहे -x + x म्हणजे एलिमिनेट झाले. नंतर बघा y -2y म्हणजेच राहिणार -y. ओके, नंतर इथे बघा -4 -4 म्हणजेच होतील -8 म्हणजे y इज इक्वल टू मला मिळणार आहे 8. ओके, पॉझिटिव्ह 8 मायनस मायनस गेट्स कॅन्सल होणार आहे.
नंतर आता ही जी वायची व्हॅल्यू आहे आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करून एक्सची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करणार आहोत. ओके, पुट 5 इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू -8. -x प्लस 8, एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आहे 8, मग इथं आपण पुट केलेली आहे इज इक्वल टू -4. आता -4 ॲज इट इज राहतील, हे +8 आहेत तिकडे जाऊन -8 होतील आणि हे -x तसेच्या तसे. बघा हे मायनस मायनस आहे, होणार ॲडिशन पण साईन येणार मायनसचं. मग हे किती होतील बघा 12, -12 आपल्याला आन्सर मिळेल आणि हे आहेत -x. मायनस मायनस गेट्स कॅन्सल, दॅट्स वाय x इज इक्वल टू 12. आता बघा एक्स आणि वाय मिळालेले आहेत पण आपल्याला अजून लेंथ आणि ब्रेड्थ नाही मिळालेली आहे. तर आपण लेंथ ऑफ द रेक्टँगल फाइंड आउट करूयात. लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय सांगा, लेंथ बघा काय दिलेत, हे जे दोन इक्वेशन आहेत ना 2x + y + 8 आणि 4x - y, हे दोन्ही पण लेंथच आहेत. मग ह्या कारण दिले ना बघा दोन्ही साईडचे इथे आपल्याला ते इक्वेशन्स दिलेत, म्हणजे हे पण लेंथ आहे आणि ही पण लेंथ आहे कारण इक्वेट केलेलं आहे आपण. मग तुम्ही ह्यामध्ये एक्स वायचे पुट करून इथे पण तुम्ही लेंथ फाइंड आउट करू शकता किंवा ह्या इक्वेशनमध्ये टाकलं तरी पण तुम्हाला लेंथ ती मिळणार आहे. तर मी बेस्ट वे ह्या 4x - y मध्ये एक एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकते कारण कॅल्क्युलेशन जरा कमी होईल असं मला वाटतं. तर बघा 4 × 12 - y इज इक्वल टू 8 मिळालं आहे. म्हणजेच बघा 4 × 12 किती होत आहे बघा 48 -8 मीन्स मला लेंथ मिळते 40. ओके, आपल्याला लेंथ काय मिळाली 40. आता ब्रेड्थ फाइंड आउट करूया. ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल, ब्रेड्थ बघा 2y आणि x + 4 ही ब्रेड्थच आहे, म्हणजे मी x + 4 मध्ये एक पुट करते. तर x इज इक्वल टू 12 आणि 4 मीन्स झाले 16, म्हणजेच मला लेंथ काय मिळाली आहे 16. किंवा तुम्ही ह्या इथे बघा 2y जरी असं पुट केलं असतं ना तरी 2 × y किती आहे 8, तरी पण 16च आलं असतं. ओके, म्हणजे आपल्याला बघा लेंथ मिळाली आणि ब्रेड्थ पण मिळालेली आहे. तर आपण आता एरिया फाइंड आउट करू शकतो. तर बघा एरिया इज इक्वल टू काय असतं सांगा, L × B, लेंथ × ब्रेड्थ. लेंथ आहे 40 आणि ब्रेड्थ मिळाली आहे 16. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा आपल्याला मिळतं आहे, मल्टिप्लिकेशन करा 640 स्क्वेअर युनिट. ओके, नेक्स्ट आपल्याला पेरिमीटर पण फाइंड आउट करायचं आहे. पेरिमीटरचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कोणता आहे सांगा 2 इन ब्रॅकेट L + B. आता हे 7th स्टँडर्डपासून आपण शिकतोय त्याच्यामुळे परत ह्या फॉर्म्युल्यावरती खूप बोलण्याची गरज नाही आहे. ओके, 2 L किती आहे बघा 40 आणि ब्रेड्थ किती मिळाले आहे 16. 40 + 16 किती होता बघा हे 56 म्हणजेच 56 × 2. आता हे 2 नी मल्टिप्लाय करा, हे 12 2 1 5 10 11 मीन्स 112 पेरिमीटर मिळालं आहे. आय विल चेक 112 आहे का बघते मी. येस, बघा 112 आहे, ते आपल्याला काय मिळालं आहे पेरिमीटर मिळालेलं आहे. थर्ड इक्वेशन बघूया. थर्ड इक्वेशन बघा काय, आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहेत ॲक्च्युली. हे बघा, द सम ऑफ द फादर्स एज अँड द टॉईस द एज ऑफ हिज सन इज द 70. ओके, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर द प्रेझेंट एजेस. ओके, आता बघा आपल्याला जे फाइंड आउट करायचं असतं ना त्यालाच आपण एक्स आणि वाय कन्सिडर करायचं असतं. म्हणजेच बघा फादर आणि सनचं आपल्याला प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे, तर आपण फादरच्या एजला एक्स कन्सिडर करूयात आणि सनच्या एजला आपण वाय कन्सिडर करूयात. बघा फादर्स एज हे कन्सिडर करायचं इज इक्वल टू एक्स आणि सन्स एज इज इक्वल टू वाय. आता बघा दोन आपल्याला सेंटेन्सेस दिलेत, म्हणजे आपल्याला त्या सेंटेन्समधून दोन आपल्याला लिनियर इक्वेशन्स मिळतील. ओके, हे लेट करायचं आहे म्हणजे हे कन्सिडर करायचं आहे. बघा फर्स्ट कंडिशन काय म्हटलं, द सम ऑफ द फादर एज
अँड टॉईस ऑफ द एज ऑफ हिज सन इज 70. बघा, सम ऑफ फादर एज एक्स अँड टॉईस ऑफ द सन एज म्हणजेच वायला टॉईस करायचं आहे इज इक्वल टू 70. बघा, फर्स्ट कंडिशनवरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. नंतर सेकंड इक्वेशन बघा, वी डबल द एज ऑफ द फादर म्हणजेच 2x करा अँड ॲड इट टू द सन्स एज. मग सनच्या एजमध्ये ॲड करा. आता काय डबल वगैरे करायचं नाही आहे, फक्त सनच्या एजमध्ये ॲड करा म्हटलेत, म्हणजेच y प्लस वाय इज इक्वल टू 95 सांगितलेत. म्हणजे मला हे सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे. ओके, आता ह्या इक्वेशनमधनं एकाला एलिमिनेट करून एकाला फाइंड आउट करायचं आहे. इथे आपल्याला दिसतंय x, इथे 2x दिसत आहे, तर आपण xला एलिमिनेट करूयात. म्हणजेच इक्वेशन नंबर 1ला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाय विथ 2 मीन्स 2x प्लस 4y, 2 इंटू 2 4y इज इक्वल टू 2 इंटू 70 मीन्स 140. इक्वेशन नंबर 3. आता बघा, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करून आपण एक इक्वेशन मिळवलेलं आहे. आता 1ला सोडून द्यायचं, 2 आणि 3ची सबस्ट्रॅक्शन करूयात. ओके, बघा, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. बघा, इक्वेशन 2 कुठे आहे, 2x प्लस वाय इज इक्वल टू 95 आणि इक्वेशन नंबर 3 आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. सबस्ट्रॅक्शन का करायचं आहे, कारण ह्याचे साईन्स डिफरंट होतील, म्हणजे प्लस मायनस होईल आणि x आपल्याला कॅन्सल होताना दिसेल. बघा, हे प्लस हे मायनस आहेत, प्लस म्हणजे मायनस, मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस. आता हे एलिमिनेट होतील. बघा, 2x मायनस 2x हे एलिमिनेट झाले. इथे दिसते प्लस वाय मायनस 4y, सबस्ट्रॅक्शन होणार आहे मायनस 3y मिळेल आपल्याला. हायेस्ट नंबरचं साईन इथे काही नाही, म्हणजे 1 असतं, 1y आहे इथे. ओके, म्हणजेच मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू मायनस 3y आपल्याला मिळत आहे. आता हे बघा, इथे बी हायेस्ट नंबरला आहे मायनस साईन, सो आन्सर मायनस येईल. 95 मायनस केले ते 5 म्हणजेच 45. ओके, हे 45. y इज इक्वल टू मायनस 45. हे मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड होतील, म्हणजेच y इज इक्वल टू बघा आपल्याला काय मिळत आहे, 3 1 जा 3 2 5 जा 15 मीन्स y इज इक्वल टू 15. ओके, मायनस मायनस साईन तर कॅन्सल होणार आहे, तो y इज इक्वल टू आपल्याला 15 मिळालेला आहे. म्हणजेच आता आपण पुट करूयात. पुट जो y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन घ्या, काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 70. y इज इक्वल टू 15 आहे, तर बघा 2 इंटू 15 इज इक्वल टू 70. हे होतील 30, तिकडे जाऊन 30 मायनस होतील, 70 मायनस 30. सो x इज इक्वल टू 40. ओके, x इज इक्वल टू आपल्याला 40 मिळालं आहे. म्हणजे आपल्याला बघा सोल्युशन मिळालं आहे. x कोण आहे, x म्हणजे आहे मीन्स फादर्स एज, 40 year and son's age is equal to 15 years. ओके, फोर्थ सम बघूयात. फोर्थ सम बघा काय आहे, द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 more than the twice it's the numerator. If the 6 is the subtract from the both numerator and denominator, the denominator becomes the 12 times the numerator. Find the fraction. ओके, आता फाइंड द फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे, तर आपण एक न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काहीतरी कन्सिडर करावं लागणार आहे. तर बघा, लेट न्यूमरेटरला आपण कन्सिडर करूया. लेट जो न्यूमरेटर आहे त्याला आपण कन्सिडर करूया x, न्यूमरेटर इज इक्वल टू x आणि डिनॉमिनेटर इज इक्वल टू y.
आता बघा दोन कंडिशन्स दिलेत त्याच्यावर इक्वेशन बघायचे आहेत. फर्स्ट सेंटेन्स बघा, डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज म्हणजेच वाय, इज म्हणजे इक्वल टू मोअर दॅन द टॉईस ऑफ द न्यूमरेटर, मीन्स टॉईस ऑफ द न्यूमरेटर अँड मोअर दॅन म्हणजेच +5 करायचं आहे. कळालं आहे? असं आपण इक्वेशन हे फाइंड आउट करायचं. तर हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं आहे. तर बघा हे 2x आहे ते इकडे नेऊयात, मीन्स -2x + y = 4. ह्या 2xला मी इकडे आणलं आहे. हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे जे फर्स्ट सेंटेन्समधून आपल्याला मिळालेलं आहे. सेकंड सेंटेन्स बघा, इफ द 6 इज अ सबस्ट्रॅक्ट फ्रॉम बोथ. ओके, दोन्हीमधून आपल्याला 6 आहेत ते सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत. बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, द डिनॉमिनेटर बिकम्स द 12 टाइम्स ऑफ अ न्यूमरेटर. डिनॉमिनेटर टाइम्स 12 टाइम्स म्हणलं की मल्टिप्लाय करायचं आहे. बघा बोथमधून न्यूमरेटर 6 = बघा दोघांमधनं आपण 6 सबस्ट्रॅक्ट केलेले आहेत. आता काय म्हटलंय बघा, द डिनॉमिनेटर बिकम्स द 12 टाइम्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटरपेक्षा 12 टाइम्सनी मोठा आहे म्हणजे 12 इथे येते. ओके, टाइम्स असं आलं की मल्टिप्लिकेशन असतं एवढं लक्षात ठेवा, आणि मोअर दॅन आलं की आपण ॲड करायचे असतात ते नंबर. ते जे वाक्य सेंटेन्सेसमध्ये लिहिलं आहे हे एकदा तुम्हाला समजलं तर तुम्ही इझिली वर्ड प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू शकता. आता हे जे इक्वेशन मिळालं आहे त्यातून आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करा. y - 6 = 12x मल्टिप्लाय करा 12ला -72. ओके, एक्सला इकडे घेऊन या, -12x + y वायला इथेच ठेवलं, हे इकडे -6ला तिकडे पाठवा, मीन्स -72 + 6 मीन्स इक्वेशन बघा काय होतं आहे, -72 + 6 म्हणजेच -66 सबस्ट्रॅक्शन होईल आणि इकडे काय मिळणार आहे आपल्याला -12x + y. ओके, ही जर दोन इक्वेशन तुम्ही सक्सेसफुली फॉर्म केली तर पुढची जी प्रोसेस आहे ती खूप इझी आहे. ओके, आता बघा इथं मला दिसतं इक्वेशन नंबरमध्ये मला दिसतं हे +y, इथे पण +y दिसतंय. तर मी ह्या दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन केली तर मला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. तर सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. -2x + y = 4, -12x + y = -66. आता सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, मायनस मायनस प्लस. ओके, आता बघा हे तर एलिमिनेट होतील, +y -y एलिमिनेट झालं. हे -2x + 12 मीन्स x मीन्स 10x, कारण 12चं साईन आता पॉझिटिव्ह झालेलं आहे, = ॲड केले तर हे होतात बघा 66 + 4 ॲड केले, कारण आता 66चं साईन आहे ते प्लस आहे, मीन्स +66 + 4 म्हणजे झालं 70. सो x = 70/10. हे मल्टिप्लायला तिकडे येऊन डिवाइड होतील, मीन्स x = तुम्हाला मिळणार आहे 7. ओके, x = तुम्हाला मिळणार आहे 7. आता आपण पुट करूयात. पुट x = 7 इक्वेशन नंबर 1. मी इथे पुट करते इक्वेशन नंबर 1 मध्ये. -2x + y = 4, -2 एक्सची व्हॅल्यू मिळाली 7 ते पुट करा, +y = 4. हे होतील 2 × 7 14, -14 तिकडे जाऊन प्लस होतील, +14. y ॲज इट इज मीन्स 14 + 4 18 मीन्स y = 18. तर मला सांगा आपल्याला जो फ्रॅक्शन आहे तो काय मिळाला आहे, न्यूमरेटर आहे x, न्यूमरेटर काय मिळेल फ्रॅक्शनचं, x मिळाला आहे आपल्याला 7 आणि y मिळाला आहे 18, म्हणजे जो फ्रॅक्शन नंबर आहे तो काय आहे 7/18. फाइंड द फ्रॅक्शन म्हटले होते की नाही, तर हा तुमचं फ्रॅक्शन आहे. फाइंड द फ्रॅक्शन, द फ्रॅक्शन इज 7/18. नेक्स्ट आपल्याला 5th क्वेश्चन बघायचा आहे. तर क्वेश्चन मी रीड करते बघा. 2 टाइप्स ऑफ द बॉक्सेस A, B आर टू बी द प्लेस इन द ट्रक having the capacity 10 tons. When the 150 boxes of type A
and the 100 boxes of type B are the loaded in the truck, it the weighs the 10 ton. But when the 260 the boxes of type A are the loaded in the truck, it can be the still accumulate the 40 boxes of the type B so that it is the fully loaded. Find the weight of the each type of box. ओके, तर आपण बघा वेट आहे ते केजी मध्ये मेजर करतो. आपल्याला इथं टन्स असं दिलेलं आहे. तर पहिला आपले टन्सचे किती केजी होतात ते बघा. 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. ओके, आता बघा दोन कंडिशन्स दिल्यात. त्या दोन कंडिशनवरून आपल्याला दोन इक्वेशन्स मिळणार आहेत. एक्स आणि वाय आपण पहिल्यांदा वेट ऑफ द टाईप ए बॉक्स आणि वेट ऑफ द टाईप बी बॉक्स याला आपण एक्स वाय कन्सिडर करणार आहोत. बघा, द वेट ऑफ टाईप ए बॉक्स इज इक्वल टू एक्स अँड वेट ऑफ टाईप बी बॉक्स इज इक्वल टू वाय. ओके, आता दोन कंडिशन दिल्यात, त्याच्यावरून दोन इक्वेशन्स आपण फाइंड आउट करूया. बघा, कपॅसिटी टोटल ट्रकची आहे 10 टन्स. when the 150 box of the type A, टाईप एचे म्हणजे त्याचं वेट बघा 50 आहे, मीन्स 150 एक्स आहे. तर टोटल बॉक्सेस किती आहेत 150, म्हणजेच आपल्याला एक्सनी मल्टिप्लाय केलं तर टोटल वेट ऑफ टाईप ए बॉक्स आपल्याला मिळणार आहेत. प्लस 100, नेक्स्ट बघा 100 बॉक्स ऑफ टाईप बी असं म्हटलं आहे, मीन्स बीलाचं वेट आपण वाय म्हटलं आहे, मीन्स वाय इंटू 100 केलं तर आपल्याला टाईप बीच्या बॉक्सेसचं वेट मिळणार आहे. इज इक्वल टू बघा काय म्हणलं आहे, कॅपॅसिटी आहे ट्रकची ती 10 टन्स आहे. 10 टन्स म्हणजेच 10,000, कारण टन्सचं आपण के जीमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे जे फायनल आन्सर मिळणार आहे ते आपल्याला के जीमध्येच मिळेल. हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे. तर मी ह्याला बघा 10नी डिवाइड करते, म्हणजे मला थोडं रिड्यूस फॉर्ममध्ये आन्सर मिळेल. बघा 10नी डिवाइड केलं तर इथं आला 15x प्लस इथे 10नी डिवाइड केलं तर 10y इज इक्वल टू इथे 10नी डिवाइड केलं तर 1000. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशनवरून बघूयात. बघा सेकंड कंडिशन बघा, बट व्हेन द 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए, मीन्स 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए वेट सोबत मल्टिप्लाय करा म्हणजे टोटल वेट ऑफ टाईप ए बॉक्स मिळेल. प्लस 40 are the loaded in the truck, it can be the still accumulate 40 boxes of type B, means 40y is equal to total capacity ट्रकची आहे 10 टन्सच आहे, मीन्स 10,000 लिहायचं आहे. हे आहे इक्वेशन नंबर 2. ओके, आता बघा आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये इथे 40y दिसतंय तर 10y दिसतंय, म्हणजे इक्वेशन नंबर 1 ला मी जर 4नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 40y असं मिळणार आहे. मग बघा इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाय विथ 4, बघा हे 4 इंटू 15 मीन्स 60x प्लस हे 40y 10 इंटू 4 40y इज इक्वल टू 1000ला जर 4नी मल्टिप्लाय केलं तर 4000. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि 3चं सबस्ट्रॅक्शन करूयात. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 and इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 3 आहे 60x प्लस 40y इज इक्वल टू 4000. इक्वेशन नंबर 2 आहे 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000. ओके, सबस्ट्रॅक्ट करा, साइन चेंज होतील, हे प्लस आहे मायनस होईल, प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस. ओके, 40y प्लस 40y मायनस 40y गेट्स कॅन्सल. तर बघा मायनस 260 मधनं प्लस 60 मायनस झाले तर मायनस 200x येत आहे. ओके, आणि 10,000 मधनं जर 4000 आपण मायनस केलं मायनस 6000 बघा x इज इक्वल टू मायनस 6000 डिवायडेड बाय मायनस 200. मल्टिप्लाय तिकडे येऊन डिवाइड होतील, मीन्स मायनस मायनस गेट्स कॅन्सल, 2 0 कट होतील आणि इथे बघा 2 डिवायडेड बाय 60 म्हणजेच 30. एक्स इज इक्वल टू 30. ओके,
नेक्स्ट पुट करूयात आपण एक्सची व्हॅल्यू. पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. बघा 1मध्ये पुट करूयात. 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000. 15 इंटू 30, एक्सची व्हॅल्यू आपल्याला 30 मिळाले, प्लस 10y इज इक्वल टू 1000. ओके, 15 इंटू बघा 450 प्लस 10y इज इक्वल टू 1000. हे इकडे मायनस होतील, मीन्स 10y इज इक्वल टू 1000 मायनस 450, ते मीन्स मिळतील आपल्याला 550 मिळतात. ओके, आणि हे 10y ॲज इट इज. सो y इज इक्वल टू 550 डिवायडेड बाय 10. हे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होतील, मीन्स 0 0 गेट्स कॅन्सल, मीन्स 55. सो y इज इक्वल टू 55. बघा एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली आणि आपण इथे सुरुवातीला काय कन्सिडर केलं होतं, वेट ऑफ द टाईप ए बॉक्स एक्स. म्हणजेच बघा वेट ऑफ द टाईप ए बॉक्स, वेट ऑफ टाईप ए बॉक्स इज इक्वल टू 30 kg. अँड टाईप जो बी आहे, बी बॉक्सचं जो वेट आहे इज इक्वल टू 55 kg. नेक्स्ट 6th एक्झाम्पल बघा, लास्ट एक्झाम्पल आहे, व्यवस्थित आहे का, कारण थोडं स्पीड डिस्टन्स आणि टाईमच्या रिलेटेड ते जे आहे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. मी रीड करते बघा. आउट ऑफ 190 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्स द सम डिस्टन्स बाय द बस अँड सम डिस्टन्स बाय द एरोप्लेन. बस travels with the average speed 60 km per hour and the average speed of the aeroplane is the 700 km per hour. It takes the 5 hours to complete the journey. Find the distance विशाल travel by the bus. ओके, तर आपण कन्सिडर करणार आहोत बसनी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला एक्स म्हणूयात. द डिस्टन्स ट्रॅव्हल by bus is equal to x. Okay, and distance travel by aeroplane is equal to y. तर बघा पहिले इक्वेशन दिले, त्यातून पहिले जे सेंटेन्स दिले त्यातून आपल्याला पहिले इक्वेशन मिळत आहे. Out of 1900 kilometer, the Vishal travel the sum distance by the bus and the sum distance by aeroplane. Means total distance किती आहे सांगा, 1900. Means x plus y is equal to 900. Okay, this is equation number 1. कारण दोन्ही थोडं डिस्टन्स बसनी कवर केले, थोडं एरोप्लेननी कवर केलं आणि टोटल डिस्टन्स आहे 1900, म्हणून एक्स आणि वायचे ॲडिशन केलेले आहे. ओके, नेक्स्ट बघा, बस ट्रॅव्हल विथ द एव्हरेज स्पीड 60 km per hour अँड द एव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 km per hour आहे. ओके, आता बघा इथं स्पीड दिलेला आहे, मीन्स डिस्टन्स फॉर्म आणि जो टाईमचं रिलेशन आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला लिहावं लागणार आहे. तर पहिलं आपण फॉर्म्युला बघा काय आहे ते. स्पीड इज इक्वल टू, हे सगळ्यांना माहिती आहे, आपण सायन्समध्ये शिकलो आहे. स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, आता बघा सेकंड इक्वेशनमध्ये इट टेक्स द 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजेच हे जे इक्वेशन आपण घेणार आहोत ते आवरच्या फॉर्ममध्ये पाहिजे. हे बघा, हे पण डिस्टन्स होतं, हे पण डिस्टन्स होतं आणि हेही डिस्टन्सच आहे. आता हे जे स्पीड आहे, तर बघा सेकंड केस, आता आपण मी कंडिशन सेकंड, स्पीड दिलेला आहे बस, स्पीड ऑफ बस इज इक्वल टू 60 km per hour. स्पीड ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू 700 km per hour. ओके, आता बघा आपण डिस्टन्सला लिहिलेला आहे, तर मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे पुट करते. बघा स्पीड काय दिला आहे 60, बसचा स्पीड किती दिला आहे 60, डिस्टन्स किती आहे आपण कन्सिडर केलेलं एक्स अपॉन टाईम, म्हणजे आपल्याला जो लागणारा टाईम आहे त्या दोघांचं ॲडिशन करायचं आहे. राईट,
तर बघा जो लागणारा आपल्याला टाईम आहे त्या दोघांचं ॲडिशन करायचं आहे. म्हणजेच बघा टाईम इज इक्वल टू बसनी ट्रॅव्हल केलेला टाईम आपण त्याला टाईम 1 म्हणूयात. मग तो काय आला आहे बघा, ह्याला इकडे न्या, टाईमला इकडे न्यायचं आहे आणि 60 इकडे डिवाइडला होतील म्हणजे x/60. नेक्स्ट एरोप्लेन जे आहे त्याचं स्पीड बघा, एरोप्लेनचं स्पीड आहे 700. फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया 700. डिस्टन्स आपण y कन्सिडर केलं आहे अपॉन टाईम, त्याला आपण टाईम 2 म्हणूयात. मग टाईम 2 बघा इकडे आले, टाईम 2 मी इकडे घेतले, 700 डिवाइडला होतील मीन्स y/700. ओके, आता मला बघा हा टाईम मिळाला बसचा, हा बाय बसनी ट्रॅव्हल केलेला टाईम आहे आणि हा जो आहे बाय एरोप्लेननी ट्रॅव्हल केलेला टाईम आहे. तर आता बघा टोटल टाईम त्याला 5 तास लागलेत, राईट. म्हणून मी हा टाईम 1 प्लस टाईम 2ला ॲड करून 5 लिहिणार आहे. मीन्स बघा x+60 प्लस y डिवायडेड बाय 700 इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन नंबर 2. कारण बघा मला टाईम दिलेलं होतं म्हणून मी ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये हे टाईम काढले, टाईम 1 आणि टाईम 2 काढून ह्या दोघांचे ॲडिशन 5 आवर्स केलेले आहे. ओके, नेक्स्ट बघा आपण इक्वेशन कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला व्यवस्थित इक्वेशन पाहिजे. आपण क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करून इकडे 5 कडे मल्टिप्लाय करायला पाठवणार. बघा 700 इंटू एक्स प्लस 700ने इकडे दोन्ही साईड मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मीन्स 60 इंटू 700. नंतर ह्या वायला 60ने मल्टिप्लाय करा, 60y अपॉन 60 इंटू 700 इज इक्वल टू 5. आता बघा दोन्ही इक्वेशनचा बेस सेम झालेला आहे म्हणजेच मी ह्यांचे ॲडिशन करू शकते. म्हणजे 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू, आता हे सगळे आहेत ते तिकडे मल्टिप्लाय होतील. मीन्स हा जो बेस आहे तो तिकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे 60 इंटू 700. ओके, मग हे जे आहे कॅल्क्युलेशन ते बघा काय मिळतं आहे बघा 21000 मीन्स एवढा आन्सर येणार आहे. मीन्स आपल्याला इक्वेशन बघा 700x प्लस 60y इज इक्वल टू 2,10,000 येत आहे. तर आपण बघा ह्याला आपण 10ने डिवाइड करू म्हणजे थोडं रिड्यूस फॉर्ममध्ये दिसणार आहे. इथे 10ने डिवाइड केले तर 70x प्लस इथे 10ने डिवाइड केले तर 6y आणि 1 0 डिलीट होणार आहे म्हणजे 21 आणि 3 0 म्हणजे 21,000 होतील. हे माझं इक्वेशन नंबर, ॲक्च्युली ह्याला इक्वेशन नंबर 2 नका देऊ, ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊयात. ओके, आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपल्याला दिसतंय. ह्यांना एलिमिनेट करून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर आपण 6ने इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाय विथ 6 म्हणजेच इक्वेशन बघा काय मिळणार आहे 6x प्लस 6y इज इक्वल टू 11400. ओके, तर हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे, ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आता बघा इक्वेशन नंबर 2 आणि 3 यांचे आपण सबस्ट्रॅक्शन करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 अँड 3. ओके, 2 बघा काय आहे 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000 आणि 6x प्लस 6y इज इक्वल टू 11400. सबस्ट्रॅक्ट करा, हे साईन चेंज होतील. ओके, हे एलिमिनेट होतील. बघा y हे आहेत 70 मायनस 6 म्हणजेच येणार आहेत 64x इज इक्वल टू, आता ह्यांचं सबस्ट्रॅक्शन येत आहे 9600. ओके, x इज इक्वल टू 9600 डिवायडेड बाय 64. ओके, जर हे डिव्हिजन केलं तर आपल्याला मिळते 150. ओके, x इज इक्वल टू 150 मिळालं आहे. आता वायमध्ये आपण इक्वेशन नंबर 1मध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करूया. पुट x इज इक्वल टू 150 इन इक्वेशन 1. x प्लस y इज इक्वल टू 1900. x मिळाले 150 प्लस y इज इक्वल टू 1900. सो y इज इक्वल टू 1900 मायनस 150. तर बघा 1750 किलोमीटर आणि हे x इज इक्वल टू 150 किलोमीटर. ॲक्च्युली आपल्याला ॲक्सेस फाइंड आउट करायचं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बस. ओके, वाय फाइंड आउट करायची गरज नव्हती तरी मी इथे फाइंड आउट करून दिलेलं आहे. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, असेच तुम्हाला नवनवीन टॉपिकवरचे व्हिडिओज आहेत ते मिळत राहतील.